आपण पाहत आहात सत्य उघड करणारे निर्भीड वृत्तमाध्यम लोकवार्ता न्यूज। UCN TV। सर दो चाहिए थे, मेरे को एक नीचे घर के लिए भी चाहिए। खूप शुभेच्छा। धन्यवाद। थैंक यू सर, थैंक यू व्हेरी मच। चला शुभेच्छा। ये मी परत कधी धन्यवाद। मिसेस अरोरा आणि आपले अजय अरोरा यांचे स्वागत असो। जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। चौगुलाची प्रगती व्हावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो। बस जय श्रीराम। सर्वात प्रथम मी सूर्यप्रभात क्लबचे सर्व मेंबरला, शाखेचे मेंबरला इकडे त्यांचं स्वागत आहे। तुम्ही इतका मान दिला आम्हाला, त्याच्याबद्दल फार धन्यवाद। एक शॉर्ट नोटीसवर सगळे आले इकडे। हे आमचं निवासस्थान पण आहे आणि वरती पेइंग गेस्ट अकोमोडेशन आहे माझं। प्रत्येक रूममध्ये 3 मुलं राहतात, 3 बेड, 3 वॉर्डरोब आणि त्यांना एक टॉयलेट आहे। असे माझ्याकडे 4 रूम्स आहेत। त्यांची जेवणाची पण सुविधा आहे इकडे। आणि स्टरलाइट, वखाड, टोयोटा, प्रोझोन मॉल, ABC टॉवर, GCC, बेल्जियम वॅफल, प्रत्येक कंपनीमध्ये ते कामं करतात आणि ते इकडे राहायला आहे। त्याच्यासाठी तुम्ही इकडे आले, धन्यवाद। आणि मी माझं स्वतःचं काम तुम्हाला सांगतो। माझं एक साईट चालू आहे देवलाई गट क्रमांक 61, इकडे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे माझी। तर 8 रो हाऊस, 10 फ्लॅट आणि 3 दुकानामध्ये काम सुरू आहे तिकडे। हो, बांधकाम सुरू आहे। टेनिस कोर्टला मी सकाळी 7 ते 9 असतो तिकडे, एंट्रीलाच, तुमच्या फार जवळ आहे। तर रविवारी तुम्ही सगळे तिकडे या, थोडा तुमचं मी इंट्रोडक्शन करून देतो तिकडे। आणि टेनिस सुद्धा तुम्हाला एक 10 मिनिटाचं सेशन देतो तिकडे। आणि राजकारणात मी सहकारी आहे। प्रभाग क्रमांक 10 मधनं मी उभा होतो यावर्षी नगरपालिकेमध्ये। आणि आता माझे फार प्रयत्न चालू आहे कॉप मेंबरचे, पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की आमचे फक्त 12 सीट आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटचे। त्याच्यामुळे 10:1 रेशिओमध्ये आम्हाला फक्त एकच जागा आहे आणि त्या एकाच जागासाठी 5-6 लोक त्यांचा प्रयत्न चालू आहे। पण डेफिनेटली आय एम वन ऑफ द फ्रंट रनर। मी मुंबईला जाऊन एकनाथ शिंदे साहेबांशी पण भेटून आलेलो आहे। तर पॉझिटिव्ह आहे, तुमचा आशीर्वाद पाहिजे। आणि ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीचे निवडणूक आहे, त्याच्यासाठी पण माझी तयारी चालू आहे। मी जास्त वेळ घेणार नाही, कारण की तुम्ही लोक एवढं अगोदरच वेळ दिलाय मला, त्याच्याबद्दल धन्यवाद। आणि तुम्ही सगळे आले, अगेन थँक्यू व्हेरी मच। हो, मी मंत्रालयात तुम्हाला बघितल्यासारखं आपण भेटलो पिंगळे साहेब। हो, धन्यवाद। अरे सर, बिलकुल बिलकुल 100%। नाही, फोन सोनवणे साहेब, हो सर। नाही, फोन बंदचा विषय नाही सर। रोल सर। जय महाराष्ट्र। मी अजय राजेंद्र मोहन अरोरा, सिडको N1। आज आमच्या इकडे आमची PGचं उद्घाटन झालेलं आहे।
PGचं नाव आहे वीणा होमस्टे. आमच्याकडे सगळे कंपनीमधले मुलं राहतात, जसे की स्टरलाइट, वखाड, टोयोटा, बेल्जियम वॅफल, बँक ऑफ महाराष्ट्र, सिंडिकेट बँक, प्रोझोन मॉलमध्ये काही शोरूम्स आहेत, रिलायन्स मॉल आणि एक शू का शोरूम आहे, उसके बच्चे हमारे पास, त्यांचे मुलं आमच्याकडे राहतात. त्यांची राहण्याची सुविधा आहे आणि त्यांना जेवणाची पण सुविधा आहे. तर त्याचं आज उद्घाटन होतं, त्या प्रसंगी आम्ही सगळे इकडे जमा झालेलो आहे. धन्यवाद. उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं? डॉक्टर वेरागडे हे होते अच्छा. उद्घाटनासाठी. आणि आपलं जे हे आज उद्घाटन झालेलं आहे, आपल्या याचं वैशिष्ट्य काय राहणार आहे? जसं नवीन जे लोक रूम बघतात किंवा काही त्यांची सुविधा होत नाही, आपलं खास वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य असं आहे की आपलं एकदम डेडिकेटेड आहे. एका बेडरूम मध्ये ना 3 बेड, 3 वॉर्डरोब आणि 1 टॉयलेट, म्हणजे 3च मुलं राहतात. मी सुरुवात केली त्याचे 15 दिवसातच हे भरलं. त्याच्यानंतर काही मुलं आले माझ्याकडे की नाही आम्हाला तुम्ही ऍडजस्ट करा, पण ते ऍडजस्ट नावाची गोष्ट आमच्याकडे नाही. तुम्ही सुद्धा बघू शकता. त्यांना वायफायची सुविधा आहे का? अंडरटेकिंग करून अंडरटेकिंग घेता का त्यांच्याकडून? हे बघा, जे मुलं येतात ना त्यांच्याकडनं आम्ही जसं आपण भाडे करारनामा करतात तसंच भाडे करारनामा त्या मुलांसोबत करतात. त्यांचे 2 ID कार्ड, कोणते 2 ID कार्ड चालतात मला? आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इलेक्शन कार्ड, हा 5 पैकी 2 घेतो मी. आणि त्यांचा कंपनीचा ID सुद्धा आम्ही घेतात, कारण की हे सेफ्टी नॉर्मसाठी आम्हाला गरजेचं आहे. आता राहण्यासोबत जसं त्यांची जेवणाची वगैरे काही व्यवस्था आहे का? हो, जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. आमचं किचन आहे, तिकडे जेवण तयार होतं मेसचं. ते लोक पण खातात आणि बाहेरचे पण डबे मेसवाला पुरवठा करतो. सर्वसामान्यांना परवडणारे असे रेट आहे आपली. रेट कसे आहे? रेट बघा, एका मुलासाठी आम्ही 5,500 रुपये राहण्याचे आणि 3,000 रुपये जेवणाचे. कारण की डेडिकेटेड आहे तर थोडा महाग आहे, पण जे मुलं राहतात तिकडे त्यांना विचारा, ते खाली करायला तयार नाही आहे. आणि एखादा जाणार आहे तर ते अगोदरच मला कोणतरी रेफरन्स आणून देतो, म्हणजे इतका प्रतिसाद चांगला. फिमेलची सुविधा अगदी आहे? घरच्या सारखी व्यवस्था, घरी राहिल्यासारखे त्यांना वाटते आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा इथे दुरावा वाटत नाही. आपुलकी वाटते. या आपुलकी. निमित्ताने छत्रपती संभाजीनगरच्या किंवा बाहेरगावात जे लोक इथे येतात उद्योग करण्यासाठी किंवा रोजगार करण्यासाठी, त्यांना काय आवाहन करणार तुम्ही? ते बघा, जे लोक येतात ते आता माझ्याकडे इतकी छान सुविधा आहे तर त्यांना हे याचा ॲडव्हान्टेज भेटू लागला. तर ते माझ्याकडे जागा असली तर मी देऊ शकतो त्यांना, काही प्रॉब्लेम नाही. मोठी कोणीही आलो तरी त्याचं इथे स्वागत आहे. आपलं नाव सांगा. अजय राजेंद्र अरोरा. लोकांना जर आपल्याशी संपर्क करायचा असेल तर त्याची काय व्यवस्था आहे सर? माझा मोबाईल नंबर आहे 98 500 15 255. 24 तास मी उपलब्ध आहे आणि राजकारणात पण आहे, त्याचे पण मला भरपूर कॉल्स. नागरिकांमध्ये आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वे केला की तुमचं नाव एक अधिक स्वीकृतीसाठी पुढे येत आहे, याबद्दल काय सांगाल? हे बघा, मी नगरपालिकामध्ये उभा होतो अपक्ष म्हणून, पण 116 मध्ये एकही अपक्ष निवडून आला नाही. त्याच्यानंतर काय झालं, आमचे जे मी ज्या पार्टीसाठी मी काम करतो, एकनाथ शिंदे गट, परत मी साहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना आग्रह केला की कॉप मेंबरसाठी तुम्ही मला यावेळेस मला प्रेफरन्स द्या. तर माझा फार प्रयत्न चालू आहे. आता मी मुंबईला पण गेलो होतो, एकनाथ शिंदे साहेबांशी पण भेटून आलो. तर आहे माझं नाव पुढे आहे. आता नॉमिनेशन आहे तर तुम्हाला माहिती येते, कुणालाही भेटू शकतो आणि मला काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात. पण मी फ्रंट रनर आहे, मी रेसमध्ये आहे. आणि ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीसाठी पण मी तयारी चालू आहे माझी. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये हे इलेक्शन होणार आहे, तर त्याच्यासाठी पण 8ही जिल्ह्यामध्ये माझे प्रतिनिधी काम करू लागले. हे राजकारणामध्ये येऊ इच्छितात आणि पूर्ण जोराने प्रयत्न करत आहेत. हे आपल्या टेनिस कोर्ट जे आहे N3 मध्ये त्याचे हे प्रायोजक आणि तिथले त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या कोर्टची. N3 टेनिस कोर्टला तर आमचं 4 ग्रुप्स आहेत 40 लोकांचा, आणि मी लीड करतो तिकडे. म्हणजे ग्राउंड मेंटेनन्स पासून ग्रुप मेंबर्स अपॉइंट करणे आणि सगळं, म्हणजे तिकडच्या व्यवस्था पण माझ्याकडेच आहे. थँक्यू. धन्यवाद. इथं जे मुलं तुमचं जे ग्रुप अरोरा साहेब
हे RM अरोरा साहेब म्हणून इथली मराठवाड्याची जी ओरिजिनल सीड कंपनी होती, ज्यांनी पूर्ण मराठवाड्यात हरित क्रांती केली. अमेरिकेवरून हायब्रिड सीड आणले यांनी मोठ्या प्रमाणात, खास म्हणजे सोयाबीन, मधुमक्का, ज्वारी आणि हायब्रिड सगळ्या प्रकारची अन्नधान्य आणि त्याचे ॲग्रिकल्चर म्हणजे त्याची पेरणी, त्याचं संगोपन आणि त्याचं ट्रेडिंग, ह्या ज्या गोष्टी आहेत महत्वाच्या गोष्टी ॲग्रिकल्चर मधल्या, ह्या मराठवाड्यात सगळ्यात पहिले इंट्रोड्यूस केल्या त्यांनी. आणि त्याच्यानंतर यांचे चिरंजीव हे देखील इथले उद्योग आपले प्रायोजक आहेत, एक प्रकारचे उद्योजकही आहेत. आणि यांनी आता उद्योगाला सुरुवात केलेली आहे. सुरुवात केली घरापासून त्यांनी सगळ्यात पहिले इथे एक हॉस्टेल बनवले, PG हॉस्टेल. आणि इथे आता त्यांनी आज पावभाजी सेंटरची सुरुवात केलेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला इथे बोलावलेले होते आणि लहानपणापासून मी यांना पाहतो, हे अतिशय चांगले उद्योजक आहेत आणि मी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद.